आता ब्रुज नंतर आपण आलेलो आहोत उस्टेंड या बीचवर। तर ही जी कोस्टल लाईन आहे ती ऑलमोस्ट 8 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचलेली आहे आणि 8 किलोमीटरपर्यंतचा प्रवास म्हणजे तुम्ही ट्रॅममध्ये बसलेला आहात, समोर स्वच्छ आणि लांब असा समुद्र किनारा आणि समुद्र, इतकं सुंदर दृश्य आहे जे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये आपण ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, यांचे जे राजे आहेत लिओपोल्ड द्वितीय, त्यांचं दुसरं घर उस्टेंडमध्ये होतं। उस्टेंडला उतरल्यावर सगळ्यात छान गोष्ट मला ही वाटली की समोरच तुम्ही ट्रॅम स्टेशन पाहू शकता, म्हणजे रेल्वे स्टेशन आणि ट्रॅम स्टेशन एकाच रूफच्या खाली आहेत। तर समोरच ट्रॅम आहे, कारण तुम्हाला मी सांगितलं की इथे सगळीकडे ट्रॅमचा प्रवास खूप मोठा आहे आणि सगळीकडे समुद्रकिनारा आहे। तर बसही आहेत, बाकी गोष्टी आहेत आणि आपण वल्लव रे नखवा हो वल्लव हे गाणं आठवलं मला इथे आल्यावर। तुम्ही इथे मागं पाहू शकता पूर्ण समुद्रकिनारा आहे, कोकण, आपला कोकण आठवतो आहे मला। तर आपण उस्टेंड बीचवर आता जाणार आहोत, खूप साऱ्या गोष्टी करणार आहोत। तर बघूयात कसं आहे उस्टेंड बीच, चला तर मग। तर हे जे उस्टेंड शहर आहे त्यालाही खूप महत्त्वाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। दुसऱ्या महायुद्धात या शहराचा विनाश झाला होता, पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं, पण लोकांनी ते पुन्हा नव्याने उभारलं आणि आता एक युरोपियन ट्रेडचं एक महत्त्वाचं सेंटर म्हणून हे मानलं जातं। आणि इथले जे जहाज आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी एक खास ब्रिजची सोय इथे केली जाते, ती कशी ते आता पाहूया। तर आमच्या गावीही आम्ही अशीच घंटा ऐकायचो आणि आजूबाजूला समोरासमोर जे हे दोन्ही बॅरिकेड्स पडतात ते फक्त रेल्वे जाताना आम्हाला दिसायचे, रेल्वे जाणार असेल तर ते बंद व्हायचे। पण इथली सोय थोडीशी वेगळी आहे आणि ती जहाजांसाठी आहे। जेव्हा जहाज इथून क्रॉस होतं, इथून जातं, तेव्हा हे जे ब्रिज आहे तेही घंटा वाजवतं आणि लोकांना थांबण्याचा इशारा असतो आणि मग तो ऑटोमॅटिक वरती होतो, तुम्ही इथे पाहू शकता, आणि समोरचं दारही उघडलं जातं। आणि जेव्हा जहाज इथून पुढे जाईल तेव्हा हे जहाज पुढे गेल्यानंतर इथले जे दरवाजे आहेत ते ऑटोमॅटिक तसेच बंद होतात आणि ब्रिजही परत आपल्या जागेवर येऊन थांबतो आणि मग तुम्ही त्याच्यावरून चालून दुसऱ्या बाजूला ये जा करू शकता। आणि ही सगळी सोय ऑटोमॅटिक आहे, कुठेही तुम्हाला मॅनपॉवर दिसणार नाही। ऑटोमॅटिक सिग्नल मिळाला की ते ब्रिज उघडतं आणि परत जागेवर जाऊन थांबतं। आणि अशीच सोय मी नेदरलँड्समध्येही बऱ्याच ठिकाणी पाहिलेली आहे। तर मला हे ऑटोमॅटिक ब्रिज खूप आवडले। तुम्ही इथे पाहू शकता हे जहाज आता पुढे जात आहे आणि हे जहाज पुढे गेलं की तो ब्रिज आपोआप जागेवर येऊन थांबेल। तर आता कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ह्या टेम्पररी ब्रिजेसची काय गरज आहे किंवा परमनंट ब्रिज का नाही? तर त्याचं कारण असं आहे की जसं आपल्याकडे समुद्र किनारा थोडा वेगळा असतो आणि लोकांच्या वसती वेगळ्या जागेवर असतात, भरपूर स्पेस आहे, तसं इथे नाही आहे। इथे त्यांचं ट्रेड सेंटर असल्यामुळे हजारो शिप्स दररोज येत असतात आणि त्यांना पूर्ण लोकॅलिटीमध्ये आणणं किंवा ट्रान्सपोर्टेशन जितकं कमी करता येईल तितकं जवळात जवळ आणण्यासाठी हे जे जहाज आहे ते पूर्ण वसाहतीत येतं आणि म्हणून हे ब्रिज केलेले असतात। आणि याचे दोन फायदे आहेत, ह्या ब्रिजमुळे लोकही इकडून तिकडे इझिली जाऊ शकतात आणि दुसरं म्हणजे जहाजांनाही येण्या जाण्यास काहीही प्रॉब्लेम नाही। त्यामुळे निसर्गाशी जास्त छेडछाड न करता आहे त्याच गोष्टी थोड्या टेक्निकली वापरण्याचं कौशल्य खरंच महत्त्वाचं वाटतं मला कधीकधी। तर हे अशा प्रकारचे ब्रिज उस्टेंडमध्ये तुम्हाला बऱ्याच जागेवर पाहायला मिळतील आणि इथे समोरच एक चर्चही आहे। आम्ही तिथे गेलो नाही, पण जर तुम्ही आलात तर त्याला नक्की भेट द्या। आणि इथे झालेल्या युद्धात ज्या जवानांना वीरगती प्राप्त झाली त्यांची आठवण राहावी म्हणून इथे हा स्मारक बनवण्यात आलेला आहे। आणि ज्या अर्थी समुद्रकिनारा आहे त्यामुळे सी फूड इथे मुबलक प्रमाणात मिळतं, वेगवेगळ्या प्रकारचे मासे, खेकडे, ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही इथे पाहिल्या। तर नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे। तर आता आपण जाऊयात पुढे। आम्ही इथे आलो तेव्हाही पाऊस चालू होता, इथे वातावरणाचा खरंच काही भरोसा नसतो, तुम्हाला नेहमी रेडी राहावं लागतं। तर इथे आल्यावर जत्रेत आल्यासारखं वाटलं थोडं आम्हाला। लहान मुलांसाठी वेगवेगळे खेळणी आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी एंटरटेनमेंटसाठी ठेवल्या होत्या आणि काही शोजही काल परवा झाले असं आम्हाला कळालं। आणि अर्थात तुम्हाला माहिती आहे बेल्जियम हे वॅफल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारचे वॅफल्स तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळतील आणि तुम्ही ते एन्जॉय करू शकता। त्यानंतर चुरोज हे एक प्रकारचं खाद्य आहे किंवा स्नॅक आहे जे गोड लागतं, तेही तुम्ही जर इथे कधी आलात तर नक्की ट्राय करा। आणि पिस्ता आईस्क्रीम ही ऑल टाईम फेवरेट आईस्क्रीम इथे आमची आहे।
तर आता आपण आलो आहोत समुद्रकिनाऱ्याकडे आणि इथली स्वच्छता पाहून आणि हा एक बोर्ड पाहून तर मला खूपच आश्चर्य वाटलं की इथे क्लीनअप डेही असतात, जिथे व्हॉलंटरीली लोक येऊन त्यांचा समुद्रकिनारा किंवा आपला समुद्रकिनारा आहे असं मानून तो दररोजच्या दररोज साफ करतात. कारण इथे येणाऱ्या टुरिस्टची संख्या खरंच खूप जास्त आहे, पण इतकी लोक असूनही कुठेच अस्वच्छता नव्हती. ही एक गोष्ट फार मला महत्त्वाची वाटली. आणि सी फेसिंग बिल्डिंग्स आणि समोर समुद्रकिनारा हा व्ह्यूज खरंच खूपच सुंदर. इमर्जन्सीसाठी वेगवेगळ्या गोष्टी इथे होत्या. पेट्रोलिंगसाठीही पोलीस इथे येत होते आणि स्विमिंगसाठी त्यांनी वेगवेगळे झोन इथे केलेले होते आणि तुम्हाला फक्त ग्रीन झोनमध्ये स्विमिंग करता येईल. जिथे रेड साईन आहे तिथे तुम्ही स्विमिंग करू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी त्यांनी इथे घेतली होती. तर आम्ही समुद्रकिनारा खूप व्यवस्थित एक्सप्लोअर केला आणि बराच वेळ तिथे घालवला. तर पाहूयात आम्ही काय काय खास केलं ते. कोस्टल लाईन फिरून झाल्यानंतर आम्ही पुन्हा बीचकडे वळालो आणि इथेच एक लाईट हाऊसही होतं. रात्री जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी या लाईट हाऊसचा वापर केला जातो. कदाचित तुम्हाला माहीत असेल, समुद्रकिनारे असणाऱ्या ठिकाणी ह्या गोष्टी असतात आणि तिथे शंखसंपलांच्या आकाराचं काहीतरी डेकोरेशन होतं, जिथे तुम्ही फोटो सेशन करू शकत होता, जे आम्ही केलं. आणि त्यानंतर इथे आल्यावर अर्थातच तुम्हालाही मरीन ड्राईव्हची आठवण आली असेल. तर हा मरीन ड्राईव्हसारखाच व्ह्यू इथे होता. हे सुंदर ढग, हा समुद्रकिनारा आणि ही शांतता खरंच खूप छान आहे. जर तुम्ही कधी इथे आलात तर नक्की या. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या महायुद्धात ह्या सिटीचं बराच विध्वंस झाला होता, त्याची आठवण राहावी म्हणून इथे हे वाकडे तिकडे किंवा डिफॉर्म शेपमध्ये त्यांनी असे ऑरेंज कलरमध्ये काय दगडासारखं काहीतरी आहे ते ठेवलं आहे. याच्या मागे पण हिस्ट्री आहे, पण मला ती पूर्ण माहीत नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण यालाही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, इतकंच मी तुम्हाला सांगू शकते. तर आम्ही इथेही फोटो सेशन केलं आणि मग निघालो परतीच्या प्रवासाकडे. तर जर तुम्ही कधी आलात तर ओस्टेन बीचला नक्की या. मोस्टली मध्येच येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर ज्या लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज होतात त्यावर पार्टिसिपेट करता येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथल्या सिटीजमध्ये फिरताना मी अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली. इथे कुठेही त्यांना जागा मिळाली वॉल्सवर की ते ह्याशी पेंटिंग करतात आणि ह्या पेंटिंग्सवरही खूप अर्थ दडलेला असतो. बरेच आर्टिस्ट आहेत इथं असं म्हणता येईल. खूप मस्त मस्त पेंटिंग्स असतात आणि खूप छान वाटतं. तर
आशा करते की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि हा समुद्रकिनारा पाहून थोडंसं छान वाटलं असेल. तर ब्रुज आणि ओस्टेंड ह्या दोन्हीच सिटीज ऑन द वे आहेत, तुम्ही एका दिवसात कव्हर करू शकता. स्पेसिफिकली फक्त ओस्टेंडलाही जाऊ शकता. जर तुम्हाला समुद्रकिनारा किंवा बीचला जायला आवडत असेल तर पूर्ण दिवस तुम्ही इथे स्पेंड करू शकता. इथे स्पा, मसाज ह्या गोष्टी खूप फेमस आहेत, ज्या करण्यासाठी बरेच लांबून लोक येतात. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? मला आशा आहे की तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील, थोडी तरी युरोपबद्दल नवीन माहिती मिळत असेल. तर भेटूया असंच काहीसं नवीन घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.